आणि शेतकरी एक राजा असतो आणि हा राजा अतिशय प्रामाणिक हुशार, आपल्या राज्यावरती या राजाचं प्रचंड प्रेम असतं आणि हा राजा अतिशय गुणाने चांगला होता. तो आपल्या राज्यामध्ये असलेल्या सामान्य लोकांना, जे सामान्य शेतकरी आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांच्या प्रामाणिकपणाचं तो नेहमी कौतुक करायचा आणि जे चुकीचं वागतात त्यांना शिक्षाही करायचा. पण त्याला विशेष कौतुक होतं की त्याच्या प्रामाणिक जे राज्यामध्ये जे लोक आहेत, जे प्रामाणिक लोक आहेत, त्यांचं त्याला विशेष कौतुक करायचं. आणि एक दिवस हा राजा ठरवतो की आपल्या राज्यामध्ये जो कोणी प्रामाणिक आहे त्याचा शोध घ्यायचा आणि त्याचा काय करायचा, पण सत्कार करायचा. झालं. राजाने आपल्या सेवकांना सांगितलं, सेवकांनी दौंडी दिली. राजाने सांगितल्याप्रमाणे सेवकांनी दौंडी दिली की इथून पुढे 1 वर्षभर जो या राज्यामध्ये प्रामाणिक आहे त्या प्रामाणिक माणसाचं, त्या व्यक्तीचं या ठिकाणी राजाच्या मार्फत येतो की सत्कार, कौतुक, बक्षीस देऊन त्याचं कौतुक करण्यात येणार आहे. तेव्हा राजाने सांगितल्याप्रमाणे, पण हे प्रामाणिकपणा ठरवायचं कसं? काहीतरी एक चाचणी घ्यायला पाहिजे, काहीतरी कसं ते घ्यायला पाहिजे. मग राजाने सांगितलं, सगळ्यांना बिया देण्यासाठी सांगितलं आणि या बिया तुम्हाला देत आहे. या बियांपासून त्याचं झाड पुढच्या वर्षी रोप किंवा झाड घेऊन यायचं आहे. प्रत्येक त्या राज्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींना बिया दिल्या, एक कुंडी दिली आणि वर्षभर त्याला पाणी घालायचं आणि पुढच्या वर्षी याच भिंतीची कुंडी, त्या कुंडीतलं झाड किंवा रोप घेऊन यायचं आहे. झालं. राजाने सांगितल्याप्रमाणे सेवकांनी सगळ्यांना बिया दिल्या. प्रत्येक जण ते बी त्या कुंडीमध्ये टाकला आणि त्याचं रोप करण्याचा प्रयत्न करू लागला. आणि दिवसेंदिवस, महिने संपत आले आणि वर्ष संपलं. वर्ष संपल्यानंतर राजाने पुन्हा सांगितलं की सेवकाला उद्या दौंडी द्या आणि परवा दिवशी ज्या बिया दिल्या होत्या त्या बिया घेऊन, त्या बियांचं रोप किंवा झाड, वृक्ष घेऊन तुम्ही पुन्हा राजवाड्यामध्ये यायचं. झालं. दौंडी दिल्याप्रमाणे राज्यातले सगळे लोक कोण आणि सगळेजण झाड घेऊन आनंदात खुशीने बसलेले असतात. मी प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक आहे. तो स्वतःला म्हणत असतो की मी प्रामाणिक आहे. पण त्याच वेळी त्या ठिकाणी एक शेतकरी बसलेला असतो आणि हा शेतकरी अतिशय खिन्न, उदास झालेला असतोय आणि हा नाराज झालेला असतो. आणि राजाचं लक्ष त्या शेतकऱ्याकडे गेलं आणि शेतकऱ्याकडे गेल्यानंतर शेतकऱ्याला राजा विचारतो, सगळे एवढे आनंदात आहेत, खुशीत आहेत, मजेत आहेत, मी प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक आहे असं सगळे म्हणतायत आणि तू एकटाच मात्र तू नाराज दिसतोयस, खिन्न आहेस, उदास आहेस, दुःखी आहेस. याचं कारण काय? याचं कारण काय विचारतो राजा. तेव्हा तो शेतकरी उदास मनाने म्हणतो की महाराज, मी गेले वर्षभर या कुंडीला पाणी घालतोय, यात आलेले तणकट मी काढतोय, पण या कुंडीमध्ये रोप काही आलेलं नाही. त्यावेळी राजा म्हणतो टाळ्या वाजवा. राजा काय म्हणतो? टाळ्या वाजवा. तुम्ही सुद्धा वाजवा की बघूया कशा वाजवताय. आणि राजा टाळ्या वाजवा म्हटल्याबरोबर इतर लोक कुतूहलाने त्याच्याकडे बघतात. राजाला माहित असतं की या सगळ्या राज्यामध्ये प्रामाणिक जर कोण असेल तर हा शेतकरी आहे. कारण मी ज्या बिया दिल्या होत्या त्या बिया उगवून येणारच नव्हत्या. तुम्ही हे जे झाड घेऊन आलात, हे रोप घेऊन आलात, हे वृक्ष घेऊन आलात, हे फक्त मला खुश करण्यासाठी घेऊन आलाय. तुम्ही मला आनंदित करण्यासाठी, तुम्ही बक्षीस मिळवण्यासाठी घेऊन आलाय. कारण मी ज्या बिया सगळ्यांना दिल्या होत्या, सर्वांना बिया दिल्या होत्या, त्या सगळ्या बिया कशा होत्या? त्यातून रोप तयारच होणार नव्हतं. लक्षात ठेवा, त्यातून रोप तयार होणार नव्हतं. फक्त तुम्ही बक्षीस मिळवण्यासाठी, बक्षिसाच्या हव्याच्या पोटी तुम्ही दुसरंच झाड, दुसरंच रोप घेऊन आलाय आणि मी प्रामाणिक आहे असं छाती ठोकपणे सांगताय. याचा अर्थ तुम्ही सगळे काय आहात? अप्रामाणिक आहात. फक्त प्रामाणिक कोण आहे? कोण आहे? बोला मोठ्याने, कोण आहे? शेतकरी. शेतकरी प्रामाणिक आहे. तो प्रामाणिकपणे सांगतो मी वर्षभर याला पाणी घातलं पण रोप काही आलं नाही, त्यातलं तणकट मी काढलं पण रोप काही आलं नाही. हे बाकीचे सगळे अप्रामाणिक आहेत. गोष्ट या ठिकाणी संपते. या गोष्टीचं तात्पर्य काय घेणार तुम्ही? या गोष्टीतून तुम्हाला काय समजलं? काय घेणार तुम्ही?
काय शिकणार तुम्ही या गोष्टीतून? हा बरोबर, मोठ्याने सांग. आणि व्हेरी गुड. प्रामाणिकपणा या गोष्टीतून तुम्ही शिकणार. आणि काय? आणि काय शिकणार? प्रामाणिकपणा तुम्ही शिकला, बरोबर आहे. खोटं बोलायचं असतं का? खोटं बोलायचं असतं ना लो. ते बाकीचे खोटं बोलले ना, खोटं बोलून यश मिळतं का? प्रामाणिकपणा सिद्ध होतं का? नाही. म्हणजे या गोष्टीतून दुसरं तात्पर्य आहे, खोटं कधीही बोलायचं नाही. प्रामाणिकपणा, खोटं कधी बोलू नये. आणखी काय? सातत्य बघा. तो शेतकरी दररोज त्याला पाणी घालत होता, वर्षभर अखंडपणे 4-4 दिवसांनी 2-2 दिवसांनी त्या झाडाला त्या कुंडीत पाणी घालत होता. म्हणजे सातत्य आहे बघा. तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासात बाळांनो सातत्य ठेवायला पाहिजे. नाहीतर काय होतंय, ती अनादाने हो बोली, आज अभ्यास केला उद्या लगेच रिझल्ट मिळत नाही. सातत्याने एखादी गोष्ट प्रयत्न करायला पाहिजे. गुरु बरोबर ना, तूप खाल्ल्यावर लगेच रूप येते काय? 2-2, 3-3, 4-4 वर्ष सातत्याने आपण व्यायाम केल्यानंतर मग तो पट्टीचा पैलवान होतो. लगेच आज तूप खाल्लात आणि लगेच रूप येत नाही. आज हळद पिलात लगेच गोरी होत नाही. त्यासाठी अभ्यास दररोज नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. लक्षात ठेवा, अभ्यास तुम्हाला कसं करायला पाहिजे? नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. त्यात सातत्य पाहिजे. एक दिवस 4 तास बसला तरी पुढचे 8 दिवस अभ्यासच केला नाही. सातत्याने आपण काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे संयम ठेवायला पाहिजे. काय ठेवायला पाहिजे? संयम ठेवायला पाहिजे. काय ठेवायला पाहिजे? संयम म्हणजे सहनशीलता. संयम या शब्दाचा अर्थ काय? सहनशीलता. तो शेतकरी दररोज पाणी घालत होता. तो 4 महिने घातला आणि बंद केला काय? अजून झाड उगवलं नाही, तरीही तो प्रयत्न करत राहिला. तो संयम त्याचा ठेवून दिला नाही. तुम्ही सुद्धा बाळांनो संयम आपला कधीही सोडायचा नाही. या गोष्टीतून 4 तात्पर्य शिकलो आपण. पहिलं तात्पर्य आहे, सांगा मोठ्याने, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा. दुसरं आहे बरोबर मोठ्याने, खोटं बोलू नये. तिसरं आहे सातत्य. एखादी गोष्ट सातत्याने प्रयत्न, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न, सातत्याने प्रयत्न करत असतो राहिला तर यश निश्चितपणे आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं संयम. तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये सातत्य, संयम, प्रामाणिकपणा या ज्या गोष्टी आहेत, हे जे गुण आहेत, हे ज्याच्या अंगी आहेत, ज्या विद्यार्थिनीच्या अंगी हे गुण आहेत, ती विद्यार्थिनी 100% यशस्वी होणारच. आज नाही झालं तर उद्या होणार. फक्त संयम पाहिजे. संयम, सातत्य आणि प्रामाणिकपणा. ज्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न असतात तिथं यश निश्चितपणे मिळत असते. गोष्ट आवडली? चला ठीक आहे, धन्यवाद.